पलूस नगर परिषद निवडणूक नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजपाला संधी द्या। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सोनाली नलवडे। पलूस शहरातील वाढत्या नागरी समस्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले पाहिजेत, असे आवाहन भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सोनाली नलवडे यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील प्रचार फेरी दरम्यान केले। यावेळी प्रभाग क्रमांक 3 चे भाजप उमेदवार सौ अर्चना रमानंद पाटील व सागर कांबळे तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रचार दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सौ सोनाली नलवडे म्हणाल्या, सत्ताधारी मंडळी फक्त विकास केला असे सांगून मते मागत आहेत, पण प्रत्यक्ष स्थिती पाहिली तर गल्ली बोळात नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। घराघरात जाताना नागरिक समस्या सांगत आहेत। पाणी टंचाई, रस्त्यांची दुर्दशा, गटारांचे प्रश्न, प्रकाश व्यवस्थेतील त्रुटी या सर्व प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यांनी पुढे सांगितले, या समस्यांपासून कायमची सुटका हवी असेल तर भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे। पलूसकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सत्ता मिळताच शहरातील सर्व नागरी समस्या तातडीने सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली। सौ नलवडे यांनी बौद्ध वसाहत, सुतार गल्ली, ब्राह्मणपुरी परिसरात घरोघरी जाऊन भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले। या फेरीत भाजप नेते रामानंद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। नमस्कार, मी भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे। आता मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार सागर कांबळे दादा, योगिताताई पाटील। इथं जनतेचा इतकी उत्सुक प्रतिसाद आहे की आम्ही प्रत्येक प्रभागात, मी आता कितीतरी प्रभाग माझे पूर्ण झालेत, प्रत्येक प्रभागामध्ये जनतेची आम्हाला इतकी साथ आहे, इतका सपोर्ट मिळतो जनतेकडून की आम्हाला असं अपेक्षितच नव्हतं की इतका साथ मिळेल त्यांचा। आणि बरेचशाच अडचणी आहेत, लोक आमच्यासमोर पुढे येऊन बोलत आहेत की त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, रस्ते, पाणी, लाईट आणि गटारी, ओपन गटारी, सगळीकडे स्वच्छतेचं साम्राज्य आहे। कुठल्याही वॉर्डमध्ये स्वच्छता नाहीये। लोकांची घरे इतकी छान आहेत पण दारात सगळी घाण आहे, अशी अवस्था लोकांची आहे। आणि त्यामुळे जनतेनं आम्हाला आता एक मतानं विजय करण्याचं असं ठरवलं आहे त्यांनी। आणि आम्ही माझी जनतेला एक आश्वासन आहे की आम्ही ह्या सगळ्या गरजा तुमच्या पूर्ण करू। ह्या तुमच्या बेसिक मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करू तुमच्या। आणि बाकीच्या भाजपच्या ज्या अजून योजना आहेत, महिला उद्योग योजना असतील, शैक्षणिक योजना असतील, आरोग्य विषयीच्या योजना असतील, वृद्धांसाठी बऱ्याचशाच योजना आहेत, त्या इथं कुठेही पलूसमध्ये राबवल्या जात नाहीत, त्या राबवण्याचा सुद्धा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। फक्त भाजपला एकदा सगळ्यांनी मतदान करा।